वेलकम टू अवर चॅनल स्वाद मस्ती। नमस्कार, मी अश्विनी स्वाद मस्ती या रेसिपी चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारं आणि पचनास मदत करणारं पुदिन्याचं सरबत। हे सरबत अगदी मोजक्या साहित्यांमध्ये झटपट आणि काही मिनिटांमध्ये तयार होतं। चला तर मग अशा रिफ्रेशिंग सरबताची रेसिपी बघूया। पुदिना सरबत बनवण्यासाठी सर्वात अगोदर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण इथे अर्धी वाटी पुदिन्याची पाने घेतलेली आहेत। ही पानं अगोदर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत। त्यामध्ये आता चवीनुसार आपल्याला साखर टाकायची आहे, तर इथे मी 2 चमचे साखर घेतली आहे। आता आपण यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस वापरणार आहोत। लिंबू चांगलं पिळून घ्यायचे, पूर्ण रस काढून घ्यायचा आहे। लिंबू पिळून झालं की त्यामध्ये आपण आता जलजिरा पावडर टाकणार आहोत। तर इथे मी अर्ध्या चमच्याला थोडीशी जास्त इतकी जलजिरा पावडर टाकत आहे। यामुळे सरबताला खूप छान टेस्ट येते। चवीनुसार मीठ टाकलंय आणि आता अगदी थोडंसं पाणी टाकून आपण याला अगदी बारीक मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत। मिक्सरमधून एकदम बारीक फिरवल्यानंतर आपण याला डायरेक्ट ग्लासमध्ये ओतून घेऊया आणि यामध्ये आपण आता अगदी थंडगार पाणी टाकून घेणार आहोत। आपल्याला जेवढ्या प्रमाणात हे सरबत बनवायचं त्या प्रमाणात आपण सर्व साहित्य वापरायचं आहे। तुम्हाला आवडत असेल तर या ठिकाणी तुम्ही बर्फाचे तुकडेही घालू शकता। आता आपण याला थोडंसं पुदिन्याने डेकोरेट करूया आणि आपलं पुदिना सरबत पिण्यासाठी तयार आहे। उन्हाळ्यात अगदी रिफ्रेशिंग वाटणारं हे पुदिना सरबत अगदी झटपट तयार होतं। घरात जर पुदिना असेल आणि अचानक जर पाहुणे आले तर हे रिफ्रेशिंग ड्रिंक तुम्ही एकदा पाहुण्यांना देऊन बघा। तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्याही शरीराला याचे खूप फायदे आहेत। त्यामुळे आपल्याला हवं तेव्हा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हे आपण करून पिऊ शकतो। हे सरबत शरीराला थंडावा तर देतच, पण थकवासुद्धा दूर करतं। नेहमीचंच लिंबू पाणी पिऊन आपल्याला कंटाळा आला असेल तर एक वेळ तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि त्यानंतर तुम्ही पुन्हा हेच सरबत बनवाल, इतकं टेस्टी लागतं। तर उन्हाळ्याच्या दिवसांमधलं रिफ्रेशिंग असं पुदिना सरबत तर तयार आहे, पण तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा। आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशाच नवनवीन आणि झटपट रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका फ्रेश रेसिपीसोबत। धन्यवाद।